ह्या नवीन वर्षाची सुरुवात आपण मस्त एक गोड पदार्थ करून करणार आहोत. गुढीपाडवा येत आहे आणि तुमच्यासाठी मी खास ही रेसिपी आणली आहे श्रीखंडाची. कारण बऱ्याच लोकांचा जो चक्का असतो तो घरी असा होत नाही. बघा किती छान चक्का झालेला आहे तयार. ह्यात काही छोट्या-छोट्या टिप्स आहेत. त्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा घरी चक्का फार सुंदर होईल आणि श्रीखंड करणं ना तसं सांगू एकदम सोपं आहे. म्हणजे तुम्हाला फार काही करायला लागत नाही. पहिली टिप आहे आपली ही आहे की आपण श्रीखंड करताना फुल फॅटवालंच दूध वापरणार आहोत. तुम्ही कुठल्याही कंपनीचं वापरा, पण फुल फॅट तुम्हाला दूध वापरायचंय. दुसरी इम्पोर्टंट टिप मी तुम्हाला सांगतेय. चक्का जो आहे ना, तो एकदम छान लागला पाहिजे. मग त्यासाठी आपण काय करायचं, दूध उकळवताना ना 2 छान उकळ्या आणायच्या. म्हणजे आपण नुसतं गरम करून बंद नाही करायचं. छान उकळ्या आणायच्या 2 आणि मध्ये-मध्ये असं हलवायचं म्हणजे काय होतं, ती साय जी आहे ना, ती दुधात सगळी छान मिसळली जाते. म्हणजे त्या दुधामध्ये जर का साय मिक्स झाली असेल, तर त्या त्या दुधाचं जेव्हा आपण दही लावणार, ते दही पण आपलं छान क्रीमी रिच असं लागतं. तर ही टिप नक्की लक्षात ठेवा. दुसरं म्हणजे आता आपण दही लावणार आहोत, तर मी इकडे ना थोडं दही घेतलेलं आहे. आता ते दही छान मी फेटून घेतलं. त्याच्यामध्ये हेच दूध थोडंसं घातलंय आणि मी ते मस्तपैकी मिक्स करून घेणार आहे आणि मग ह्या दुधामध्ये मी जे दही आहे, म्हणजे विरजण ज्याला आपण म्हणतो, ते लावणार आहे. आणि विरजण आपण ह्याच्यात घातलं म्हणजे आपण दही ह्याच्यामध्ये घातलं, की दूध आहे ना, ते एकदम व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचंय. हे खूप इम्पोर्टंट आहे. दूध हलकं कोमट असलं पाहिजे. म्हणजे दूध जे आहे ना, ते पूर्ण थंड पण नाही झालं पाहिजे आणि जास्ती गरम सुद्धा नाही पाहिजे. आपण असं एक बोट घालून बघितलं आणि आपल्याला हलकं कोमट वाटलं, की त्या क्षणी आपण जे दही आहे ते लावायला घ्यायचंय. आता हे बघा दूध आहे ना, व्यवस्थित मिक्स करा. एकदम छान म्हणजे दही जे आहे ते व्यवस्थित लागेल. आता हे दूध जे आहे ते मी ठेवून देणार दही लावायला. पुढची कृती त्यानंतर. तर दही लागलेलं आहे आणि हे बघा मी तुम्हाला दाखवते, की दही किती छान लागलेलं आहे. म्हणजे त्या दह्याचा थिकनेस बघा. मी हे तुम्हाला जवळून सुद्धा दाखवेन, जेणेकरून तुम्हाला नक्की कळेल, की दही किती छान जाड असं मस्त लागलेलं आहे आणि त्यात मलाई तुम्ही बघू शकता. त्यामुळे फुल फॅट मिल्क जे आहे ते वापरणं खूप गरजेचं आहे. आता हे जे आहे त्याला आपण हंकड म्हणतो. म्हणजे आपल्याला त्याला लटकवायचं आहे ना, पण हल्ली बऱ्याच घरामध्ये असं होतं, की ती जागाच नसते, की आपण जिकडे चक्का बांधू शकू. तर मी काय केलंय, खाली एक लंगडी घेतली त्याच्यावर मी चाळणी ठेवली आहे आणि त्याच्यावर मी हा जो आपलं एक फडकं असतं, म्हणजे मलमलचं फडकं आपण जनरली वापरतो चक्का करायला, ते घेतलंय. त्याच्यामध्ये हे सगळं दही मी बांधणार आहे. तर काय करायचं आपण दही जे आहे ना, ते आपण ह्याच्यामध्ये काढून घ्यायचं आणि हा जो हे जे फडकं आहे, ते बांधायचं छान. ते मी तुम्हाला पुढे दाखवेनच. हे बघा असं सगळं दही घालून हे फडकं आपल्याला बांधायचं. तर आई मला मदत करणार आहे हे बांधायला आणि मग ना आपण थोड्या-थोड्या वेळाने ह्याच्यात जे खाली पाणी साठेल ते काढून घ्यायचंय. आणि त्या फडक्यामध्ये सुद्धा काही पाणी येतं कारण की सगळं फडकं ओलं होऊन जातं. ते फडकं पण थोडं पिळून घ्यायचंय. उघडायचं नाहीये आपल्याला तसंच वरचं जे फडकं आहे ते पिळून घ्यायचंय. आणि असं करत-करत आपण ह्याच्यावर वजन ठेवत-ठेवत ह्याच्यातलं सगळं पाणी जे आहे ते कमी करायचंय. आणि मग मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे जेणे माझा चक्का जो आहे तो एकदम मस्त होतो आणि तुम्ही बघितलाच आहे कसा छान थिक चक्का तयार झालेला. तर तो कसा करायचा त्याची ट्रिक मी तुम्हाला पुढे सांगेन. तर हे बघा मी असं वजन ठेवलंय आणि आता ह्याचा आपण चक्का करायला ठेवलेला आहे. आता काय करणार आहे, की मी जवळ-जवळ 7 ते 8 तास तसाच ठेवलेला चक्का. त्यानंतर मी त्याला असं पेपरामध्ये गुंडाळून फ्रिजमध्ये ठेवलेलं. ते सुद्धा आपल्याला जवळ-जवळ 5-6 तास तरी ठेवायचंय किंवा तुम्ही ओव्हरनाईट ठेवलत तरी चालेल. आणि आता मी पेपरातनं हे सगळं काढले. पेपर असा ना सगळा पाणी जे उरलेलं असतं ना त्याचं सोक करून घेतो. तर हे मी बाजूला करून ठेवलंय आणि आता हे बघा आपलं फडकं मी उघडून तुम्हाला दाखवते आणि आपला चक्का बघा किती छान झालाय. तर ही जी पेपरवाली ट्रिक आहे ना ती नक्की करा. त्याने तुमचा चक्का छान होईल. तुम्हाला असं वाटलं की चक्का जो आहे तो मऊ वाटतो म्हणजे असं छान व्यवस्थित खटखटीत नाही झालाय, तर 2दा पेपर बदला. काहीच हरकत नाही. फ्रिजमध्ये ठेवा मात्र. आणि हे बघा आपला छान चक्का तयार झालेला आहे. मी काय दरवेळेस करते, की चक्का किती झाला हे बघते आणि त्यानुसार मी साखर किती घालायची ते ठरवते. तर आता आज आपला चक्का किती झालाय मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा. आता हे ते मी ताटली जी ठेवलेली त्याचं मी वजन काढून घेतलंय आणि मग त्यानंतर हे चक्क्याचं वजन आहे. 375 ग्रॅम्स आपला चक्का झालेला आहे. तर ह्याला आपल्याला जवळ-जवळ 250 ग्रॅम पिठी साखर लागणार आहे. ते मी तुम्हाला पुढे कसं करायचं ते दाखवते. चक्का बघा किती सुंदर झालेला आहे. म्हणजे एकदम बाजारात मिळतो ना तसा चक्का तुम्ही घरी तयार करू शकता आणि त्याचं श्रीखंड जे ते फारच छान बनतं.
आता इकडे मी काय केलंय, पाव किलो मी पिठी साखर घेतलेली आहे. तर तुम्हाला जशी वाटेल तशी तुम्ही वापरू शकता. थोडी तुम्हाला कमी वापरायची असेल तरी तुम्ही वापरू शकता. तुम्हाला जर का जास्ती गोड आवडत असेल तर तुम्ही पिठी साखर थोडी वाढवू शकता. पण पिठी साखर जी आहे ती चाळणीतनं चाळून घ्यायची, म्हणजे बघा एकदम व्यवस्थित छान आपल्याला साखर मिळते. तर म्हणजे त्यातल्या कुठल्याही गुठळ्या राहत नाहीत. तसंच जो चक्का असतो ना आपला, तो सुद्धा चाळणीतनं काढून घेता येतो. म्हणजे जी आपण पिठी साखर चाळायला वापरली तशीच आपण त्याच्यातनंच आपण चक्काही काढू शकतो. मला काही त्याची फार गरज वाटत नाही. मला थोडंसं टेक्स्चर आलं तरी चालतं, आवडतं. म्हणून मी नाही काढलाय. पण तीही टिप लक्षात ठेवा, की तुम्हाला एकदम निघोट छान हवा असेल श्रीखंड, तर तुम्ही त्याला चाळणीतनं काढू शकता. म्हणजे असं बारीक तुम्हाला काहीही तुम्ही कुठल्याही प्रकारची गाळणी घ्या आणि त्यातनं काढा. आता मी ह्याच्यामध्ये थोडी-थोडी साखर मिक्स करणार आहे आणि ह्याला छान मिक्स करून घेणार आहे. म्हणजे श्रीखंड करायला बघा किती सोपं आहे. काय फार करायची गरज नाही आणि सध्या गॅसचा एवढा प्रॉब्लेम चालू आहे, तर गॅस आपण खूपच कमी वापरलाय आणि एक मस्त असं आपण श्रीखंड बनवलेलं आहे. कारण की ह्या रेसिपीला गॅसची फार गरजच लागत नाही. तर हे बघा, छान आपलं श्रीखंड असं तयार झालेलं आहे. म्हणजे तयार होतंय. पण किती छान दिसतंय बघा. म्हणजे हे खूप पातळ झालंय का? नाही. एकदम जाड घट्ट राहिले का? तर तसंही नाही. म्हणजे हे व्यवस्थित होतं. त्यासाठी मी तुम्हाला ज्या सगळ्या छोट्या-छोट्या टिप्स सांगितल्या ना, त्या तुम्ही नक्की फॉलो करा. म्हणजे तुमचं श्रीखंड सुद्धा छान होईल आणि मी तुम्हाला पुढे दाखवेनच, की ह्याची कन्सिस्टन्सी कशी दिसते. आता थोडंसं मीठ नक्की घाला, त्याने छान चव येते आणि ह्याला मिक्स करा. मग त्यानंतर हे आज जे आपण करतोय ते आहे केशर वेलची श्रीखंड. त्यामुळे केशर पण लागणार आहे आणि वेलची पण लागणार आहे. आता मी उरलेली सगळी साखर घातली, म्हणजे मी पाव किलो साखर पूर्ण वापरली आहे आणि श्रीखंड केलंय. आता ह्यामध्ये मी केशर ना असा दुधात भिजवून ठेवलेला, तर तो मी वापरते. आता केशर वेलची जर का म्हटलं आपण श्रीखंड, तर केशराची छान चव आली पाहिजे, म्हणून आपण केशर वापरणार आहोत. पण मी तुम्हाला अजून एक गोष्ट अशी सांगेन, की कुठलीही गोष्ट ना प्रमाणापेक्षा खूप जास्ती नाही वापरायची. केशराचा एक छान फ्लेवर असतो आणि रंग असतो, हे दोन्ही आले पाहिजेत. पण खूप जास्ती वापरलं तर एक कडसरपणा सुद्धा येऊ शकतो. म्हणून आपण जे वापरतोय ते आपल्याला किती वापरायचं हे आपण नक्की ठरवलं पाहिजे. आता इकडे मी अर्धा टीस्पून वेलची पूड पण घातलेली आहे. आता हे बघा, मी जेवढा केसर बनवलेला तो मी सगळा वापरणार आहे, कारण तेवढा मला लागणार आहे. आणि हे बघा, आपलं जे श्रीखंड आहे ते किती छान दिसतंय. ह्याच्यामध्ये आपण कुठलाही आर्टिफिशियल रंग वापरणार नाही आहोत. केसराचा जो रंग आहे तोच आपण ह्या श्रीखंडाला ठेवणार आहोत. हलका रंग येईल, पण श्रीखंड फार छान लागेल. खूप डार्क रंग करण्याच्या तुम्ही मागे पडाल किंवा तुम्हाला असं वाटेल, की मला खूप छान अगदी पिवळा रंग हवा, तर श्रीखंडाची चव बदलू शकते, थोडं कडसर होऊ शकतं. म्हणून आपण नॅचरल रंग असा ठेवलेला आहे. आपलं केशर वेलची श्रीखंड तयार झालेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं नक्की लिहून पाठवा. तुम्ही बनवलत तर मला कमेंट करून नक्की सांगा, की तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात. अशाच रेसिपी अजून येणार आहेत चॅनलवर आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.